तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आपण चाललो आहे गावी. कशासाठी चाललो आहे, काय कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेल. आता आपल्यासोबत आहे श्रेयस भाई, यस द चपट्या, आणि पप्पा पण आहेत. तर बॅग वगैरे भरून झालेली आहे. हां बॅग वगैरे भरून झालेली आहे आणि निघतो. चला भेटूया आणि पुढे सांगतो तुम्हाला कसं काय, कुठं जायचं आहे, काय जायचं आहे आणि काय नाही ते. चला, आता वाजलेत 5, तर उजेड झाल्यावरच भेटूया. चला. एकदम असं उजेड झालेला आहे आणि आपण ओल्ड हायवेने चाललो आहे, म्हणजे NH66 चाललो आहे. आता सध्या आम्ही एक्सप्रेस वे पकडलेला पुण्याला जातो. आता तिथून आम्ही लेफ्ट घेऊन पालीच्या रोडला लागलो आहे. आता बघूया, इथे CNG भरूया आणि नाश्ता करूया. भूक लागली तर पहिले नाश्ता करूया आणि बघूया काय दाखवता येतं की नाही. चला, CNG भरून घेतो, फुल करून घेतो आणि आता CNG पंप भेटला आहे. आता बघू पुढे काय करता येईल काय नाही. नाश्ता करतो आणि सुसू आली की सुसूला पण सांगतो. तर मित्रांनो, फुल ऑन थंडी आहे. फुल गॅस CNG गॅस नाही CNG भरला जातो आहे आणि फुल थंडी आहे. आता टॉयलेटला जाऊन येतो पटकन सुसू करून आणि मग भेटतो पुढे. चला. तर मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे आणि NH66 म्हणजे मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. इथून महाड आहे 7 किलोमीटर सध्या आणि नाश्ता करतो आहे कटवाडा मस्तपैकी. ॲक्च्युली गावी आहे म्हणजे मला नाही माहिती काय बोलतात ते, देवाशाही वाडीत फिरतात का काम करते वगैरे असतं. मी तुम्हाला गेल्यावर तिकडे प्रॉपर दाखवेल आणि सांगेल काय असतं ते. त्या सगळ्या सध्या नाश्ता करतो. बघा, कटवाडा मस्तपैकी आलेला आहे. कटवाडा खाऊ. श्रेयसने पोहे मागवले, ते येत आहेत. कटवाडा खाऊ. चला मित्रांनो, आम्ही आता लागलेलो आहे NH66 मुंबई गोवा हायवेला आणि आता महाड आहे 50 किलोमीटर समथिंग. नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. बघायचं पुढे काय असेल काय नाही ते. तोपर्यंत मी रोडचा व्ह्यू एन्जॉय करा. चला. मित्रांनो, आता आम्ही महाड क्रॉस केलं आहे आणि आता पोलादपूरला पोचतो आहे आणि इथून खेड आहे समथिंग 30-40 किलोमीटर ना, 40 किलोमीटर आहे. श्रेयसभाई कंटिन्यू ड्रायव्हिंग करत आहेत. चपट्याबाई झोपलेत, आडव्याने डुसक्या सोडत आहेत मागून, नुसतं घाण वास. आता बऱ्यापैकी रोड चांगला आहे, म्हणजे थोडं मध्ये डायव्हर्जन आहेत, पण बाकी नंतर महाडच्या रोडला म्हणजे महाडच्या नंतर फुल एकदम मस्त ब्रिज वगैरे आणि मस्त हायवे केलेला आहे. तर एकदम मस्त रोड आहे. सध्या तरी बघू आता पुढे कसं काय. आता कशेडी, आता खेड जवळ आहे ते कशेडी घाट म्हणजे टनल येईल. कशेडी घाट, तर घाट चढायची गरज नाही लागत, टनल केलं आहे. तर टनलमधून जायचं आहे. बघूया कसं काय ते कसं नाही. आता सध्या वाजले 9:45. मे बी आता इस्टिमेट म्हणजे गुगल मॅपवर दाखवते असं की 3-3:30 पर्यंत असं कणकवलीला पोहोचू. बघू आता किती वेळ लागतो कसं काय नाही. परत जेवायला पण थांबायचं म्हणजे आपल्याला 5 तर वाजतीलच. बघू. कशेडी घाटात म्हणजे कशेडी घाटात जाते. कशेडी टनलमध्ये घुसूच ऑन द आहे टनलच्या इकडचे. जाऊन तिकडे दाखवतो. हॅलो, काय झोपा काढताय? खेळ उद्या आहे तेव्हा दिवस. सकाळी आहे दिवस, त्यांना काय भेटणार वर काय नसतं. मला काय नाही ठेवतो, राहायच होतं नाटक. राहायचं होतं नाटक. टनल येईलच आणि व्ह्यू बघा इकडचं एकदम भाषा व्ह्यू आहे. दोघे मित्र आहेत बघा, पण अजून टनल येत नाही. काय कळत नाही मित्रांनो, अजून टनल येत नाही. ब्रिज आला कारण की वरचा रोड भेटला आम्हाला. वरचा जुना रोड जो वरती तो भेटला. वर कसं टनल असणार, खालीच टनल असणार ना. बघूया मित्रांनो टनल येतोय की नाही. मग असून टनल येईल पण टनल येत नाही. नक्की काय कुठे टनल तेच नाही माहिती. बघू आता कसं काय. तर मित्रांनो फायनली टनल आलेला आहे आणि हे बघा असं व्ह्यू आहे. दाखवतो टनल.
समोर दिसतोय तो किती मिनिटाचा आहे, कसा आहे, म्हणजे किती वेळ लागतो टनल क्रॉस करायला. म्हणजे खूप मोठा टनल आहे असं ऐकलंय मी, पण किती मोठा आहे ते माहित नाही. आता जाऊया बघूया. ते बघा समोर थोडंफार कन्स्ट्रक्शन चालूच आहे इकडे जवळपास. टनल आलेला आहे. चला लेट्स गो. हा बघा टनल, कशाची टनल. आता इथे आतमध्ये एंटर करतोय. तो ये टनल मध्ये फायनली एंटर केलेलं आहे आपण. कशी टनल मध्ये फायनली टनल हा क्रॉस केलेला आहे. आणि मला वाटलं मोठा असेल, पण जास्त मोठा नाही, 2 किलोमीटरचा आहे. आणि कमीत कमी 2 मिनिटं पकडा लागतात क्रॉस करायला. आता सध्या डायव्हर्जन असल्यामुळे, म्हणजे एकाच टनलमध्ये 2 रूट असल्यामुळे जायचं यायचं, त्यामुळे थोडा जास्त टाइम लागतो. मग मे बी पुढे दोन्ही रस्ते चालू झाले का मग अजून कमी टाईममध्ये 1-1.5 मिनिटात क्रॉस व्हायला टनल. आता कशेडी टनल क्रॉस केला. आता आपण पोचू खेडला. आता नॉनस्टॉप जायचं आहे रत्नागिरीपर्यंत, नंतर मग तिकडे थांबू. आता 10 वाजल्यात, अजून 2 तास, तर 2-3 तास कंटिन्यू चालूच. आणि 12:30-1 वाजता कुठेतरी जेवायला थांबू. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. चला. आताच परशुराम घाट उतरलो. एकदम मस्त रोड होता, मस्त एकदम मस्त. आणि आता महानगर गॅसमध्ये आलो CNG भरायला. ऑलमोस्ट संपलंय. आता CNG भरतो आणि बघूया पुढे आता काय. आता मे बी संगमेश्वर गेल्यानंतरच कुठेतरी थांबू. आता 11 वाजलेत, अजून 2 तास कंटिन्यू जाऊ आणि मग 1 वाजता ब्रेक घेऊ, जेवू वगैरे. आणि मग पुढे मग रत्नागिरीला पोहोचलो का मग मी ड्रायव्हिंग शिफ्ट करणार आहे. मी करेल ड्रायव्हिंग कणकवलीपर्यंत, बघू कितपर्यंत करता येईल तेवढी. बघूया कसं आहे कसं नाही ते. चला. बाईचा नाद नाही केला कोणी, बनलाय लाखो दिलो की जान. असा आहे होतो वन मॅन, त्याचे करोडो झालेत फॅन. ओ चपट्या बाई, चपट्या बाई. मित्रांनो, मी गाडी चालवते आता, कारण की मला उलटी केली मी मगाशी. आणि मला आता ड्रायव्हिंग करूया, त्याशिवाय मला ते थांबणार नाही मळमळणं. आता कुठे जरा रिलॅक्स वाटतं तर मी ड्रायव्हिंग करतो. बघूया कुठपर्यंत मी ड्रायव्हिंग करतो. आता जेवायला थांबलो नाही, भेटूया. चला. या हॉटेलमध्ये जेवलो, मागे CNG भरलं, सगळे जेवून बिवून मस्त फुल म्हणजे पोटपूजा करून झालेलं आहे. आणि आता जाऊया डायरेक्ट घरी. आता तिथून 1 तास आहे, तिथून मी कणकवलीपर्यंत चालवतो. नंतर श्रेयस चालवेल पुढे. थोडाफार जे गावी रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे मी चालवणार नाही, थोडा तिथून चालवतो. चला. आता मी बऱ्यापैकी गाडी चालवली आहे आणि आलो आहे ऑलमोस्ट. आता पेट्रोल भरलं जस्ट, कारण की आपल्या गावी CNGचा प्रॉब्लेम. पेट्रोल भरलं कारण आपल्या गावी CNG नाही आहे. आणि श्रेयस जाई बसले. आता इथून पटकन जाऊया, कारण की थोडा खूप उशीर झाला, कारण की 4 वाजलेत. उशीर तसं नाही, पण टायमात आलो आहे. पण पटकन जाऊया, कारण की मी थोडा हळू चालू होतो. आणि श्रेयस जाई पटकन जाऊया. 30 अर्धा तासात पोचू. डायरेक्ट गेल्यावरच भेटूया. चला. आम्ही आलेलो आहे गावी आणि बघा गाडी पार्क केलेली आहे मागे एक गाडी. आता इथून जे कामासाठी आलेलो, फ्रेश वगैरे झालेलो आहे. म्हणजे जे देवाचं काम आहे, जे देव फिरणार आहे ते तुम्हाला दाखवतो. नक्की काय असतं ते, काय नाही ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच. आता फ्रेश झालेलो आहे, आता तिकडे जातो. पण ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. तोपर्यंत तर स्टे ट्यून आणि पुढच्या ब्लॉग नक्कीच बघा. अरे हे जास्त ब्राईट होतं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.